प्रकारचा आहे तो धक्कादायक प्रकार आहे तो किरीट सोमय्या यांनी उघड केल्याचं पाहायला मिळतंय. मतदार यादीत तब्बल 5.25 लाख मुक्त मतदार असल्याचं देखील पाहायला मिळतं. नाही, मी काही ती माहिती घेतली नाही. निवडणूक आयोग त्याची माहिती घेईल. एसआयआर संदर्भात निवडणूक आयोगाला आज रोहित पवार भेटणार आहे. जवळपास 2.25 कोटी लोकांची नोंदणी झालेली. बीएलओ 3 वेळा घरी जायला पाहिजे, ते गेले नाही. आणि भाजपकडे सॉफ्टवेअर आहे, त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ते सगळे नियंत्रित 4 लाखच्या आसपास नाही, मला काय तसं वाटत नाही, कारण मी माझ्या विधानसभेचा फार मायन्युटली अभ्यास करतोय. ज्यांची डबल नावं आहेत, ज्यांचं 2002चे पुरावे नाहीत, किंवा ज्यांना फॉर्म दिलेले आहेत त्यांनी भरून दिलेले नाहीत, असेच लोकांची नावं ही गळण्याची शक्यता आहे. जर आपले BLA लोक जर चांगले असतील, जर जागरूक असतील, तर मला वाटतं हा धोका फार वाढणार नाही. आणि मला वाटतं जर जागरूक लोकप्रतिनिधी हे आपापलं काम चांगल्या पद्धतीने करतात. 4.5 लाख पक्षाकडे अशा पद्धतीचं सॉफ्टवेअर गेले का? नाही, मला काय त्याची माहिती नाही. साहेब, कोल्हापूर जिल्ह्यातील 4.5 लाखापेक्षा अधिक जे आहेत ते दुबार मतदार कमी होत आहेत. हा कुठेतरी एक मोठा नाही, क्रमांक काय झालंय, आपल्या अनेक भागातले लोक हे मुंबईमध्ये आहेत. आता त्यांनी ठरवायचं आहे की मुंबईला मतदान करायचं आहे का आपल्याला इकडे करायचं आहे, किंवा अनेक लोक हे कर्नाटकातून स्थलांतरित झालेले आहेत. आणि मला वाटतं जे जे पुरावे देतील, त्यांची नावं येतील, आकडा तुम्हाला जरी मोठा वाचलाच असेल तरी अशी दुबार नावं अनेक होती. NH4 हा जो सातारा कागल जो रोड आहे, यामध्ये जो गडक नावाचा कंत्राटदार आहे, हा ब्लॅकलिस्ट करण्याचा NHAने केलेला आहे. आणि त्यानं अनेक कामं अशी घेतलेली आहेत. आणि म्हणून गडकरी साहेब सातत्याने त्याच्याबद्दल फार मोठा रोष व्यक्त करतायत, त्यावर नाराजी व्यक्त करतायत. आणि अशा माणसाला ब्लॅकलिस्ट तर केलंच पाहिजे, आणि यांना कामच मिळता कामा नये अशी दक्षता मला वाटते सगळ्याच यंत्रणांनी घेण्याची आवश्यकता आहे. नाही, मी नंदुरबार जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी एका महिन्याला 1 वेळ किंवा 2 वेळा जात असतो. सुरत वरून 3 तासाचा रस्ता हा नंदुरबार जिल्ह्याला आहे. तर गुजरात 2 तासाचा आहे, आणि तिथून 1 तास नंदुरबार आहे. गुजरातच्या हद्दीचे रस्ते चांगले होते, आणि नंदुरबारच्या हद्दीमध्ये खराब रस्ते होते. त्यानंतर माझा श्रावणी म्हणून गाव होता, तिथे एक कार्यक्रम होता, तिथे रस्ते खराब होते. मी त्या दिवशी सांगितलं की आता आपल्याला यापुढे रस्ते दर्जेदार करायला पाहिजेत. आणि दर्जांची ही जी रस्त्यांची अवस्था आहे, त्यामुळे पालकमंत्री म्हणून मला लाज वाटते. खरं तर याच खड्ड्यांच्यावरून नाशिकमध्ये राजकीय वाद त्याला पारंपरिक मोर्चा सुद्धा संजय राऊत जाऊन करतात. ठीक आहे, विरोधकांचं ते काम आहे, परंतु आपण सत्तारूढ लोकांनी सुद्धा यापुढं रस्त्याची चांगली कामं झाली पाहिजेत, दर्जेदार कामं केली पाहिजेत. आणि पावसाळ्यामध्ये रस्ते खड्डेच पडणार नाहीत अशा प्रकारची योजना किंवा नवीन टेक्नॉलॉजी आणली पाहिजे. आणि दरवर्षी पावसाळ्यानंतर जो लोकांना त्रास होतो, त्यामुळं विद्यार्थ्यांची, ज्येष्ठ नागरिकांचे जे हाल होतात, ते आपल्याला संपवता आले पाहिजेत. त्या दृष्टीने माझं ते वाक्य होतं. विरोधक राज्यातले रस्ते आणि त्यामध्ये होणाऱ्या भ्रष्टाचारावर आरोप सत्ताधाऱ्यांवर करत असताना सत्ताधारी पक्षातलाच एक मंत्री अशा पद्धतीने वक्तव्य करतो, म्हणजे एक फेल्युअर मान्य नाही, तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे, अनेक सरकार आली आणि गेली, दरवेळी पावसाळ्यानंतर असे खड्डे पडतात, दरवेळेला लोकांना त्रास होतो. हा कायमचा त्रास संपण्यासाठी नवीन टेक्नॉलॉजी आणली पाहिजे आणि रस्ते केले पाहिजेत. नाही, आमच्या पक्षामध्ये अजून नाव ठरलेलं नाही. उद्या मंगळवारी गेल्यानंतर मी त्याची माहिती घेईन. महाराष्ट्र जे आहे ते दुसऱ्या क्रमांकाचं कर्जबाजारी राज्य आहे, अशा पद्धतीचं आहे. तमिळनाडू जे आहे ते सर्वाधिक 1 नंबरला आहे. कसं पाहता याकडे कर्जबाजारी राज्य म्हणून? तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे, आपल्या सकल उत्पन्नाच्या आपण आपला जरी काही कर्ज असेल तर आपण मूलभूत विकासासाठी घेतलेलं कर्ज हे 15% आसपासच आहे. म्हणजे आपण आपला कुठलाही नियम जो आहे तो तोडलेला नाही. आणि मला वाटते सकल उत्पन्नामध्ये आम्ही जे कर्ज घेतलं आहे ते योग्य प्रमाणात आहे, आणि आम्ही मूलभूत विकासासाठी आपण कर्ज घेतलेलं आहे. एकीकडे आपण जर पाहिलं तर देशभरामध्ये काँग्रेस जनता पार्टी असेल किंवा राहुल गांधी सतत आपण पाहतो की अमित शहा असतील किंवा पंतप्रधान मोदींच्यावर टीका करतायत, त्यांना घेरण्याची रणनीती आखतायत. कसं बघतात त्याच्यात? नाही, विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी भूमिका आपली वठवावी, परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना आणि गृहमंत्री अमित शहाना ते एकेरी नावानं उल्लेख करतात. वास्तविक हे शोभनीय नाही. त्याने सन्मान ठेवला पाहिजे. जरूर ते विरोधी पक्ष नेते असतील,
म्हणजे त्यांना कुणालाही शिव्या देण्याचा आणि कुणालाही अपमान करण्याचा अधिकार दिलेला नाही. त्यांनी थोडंसं वय लहान आहे त्यांचं. नरेंद्र मोदी किती वयाला मोठे आहेत, अमित शहा मोठे आहेत. त्यांनी वयाचा सन्मान ठेवला पाहिजे आणि पदाचाही सन्मान ठेवला पाहिजे. सरकारीमधले अनेक सुरू व्हायचे आहेत. निवडणुका सुरू झाल्यानंतर कळेल. आता चौघही आम्ही जिल्ह्यात तालुक्याचे प्रमुख नेते मंडळी हजर असल्यामुळं मुख्यमंत्र्यांनी आम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. मुश्रीफ आणि मी समर्जित घाटगेंची काळजी घेतली असं देखील म्हटलेलं आहे. जबाबदारी घेतलेली आहे. मुश्रीफांची एक इच्छा देखील होती जी केंद्रात जायची, रेल्वे मंत्री व्हायची. ही सगळी काळजीची आतापासून सुरुवात आहे का म्हणायची? मी तुम्हाला सांगितलं की ही विधानसभा मी लढणार आहे. पुढची लोकसभा जनतेनं जर दिला आशीर्वाद तर लढणार आहे. आणि माझी स्वप्न आहे की रेल्वे मंत्री व्हायचं. बघूया परमेश्वर आणि जनता काय करते. शरद पवार गटाच्या 2 बैठका पार पडल्या. त्याच्यामध्ये 15 वर्षांचं जे काही हे झालं कार्यक्रम त्यातला ते व्हिडिओला हे केलं जाते. अशा प्रकारे एका महिलेवर टीका करणं योग्य वाटतं, काय वाटतं? नाही आता वंदे मातरमच्या वेळेला जे आम्ही पाहिलं ते थोडंसं आता वंदे मातरमचा कायदा या देशात झालेला आहे. त्याचा सन्मान योग्य तो सर्वांनी राखला पाहिजे. शरद पवार गटाच्या 2 बैठका पार पडल्या. जयंत पाटील या दोन्ही बैठकांना गैरहजर राहिले. नाही त्याची काय मला माहिती नाही. मी जयंत पाटील साहेबांची माहिती घेऊन तुम्हाला सांगेन. पेनमध्ये नाही आपापल्या सुईनं हे संचालक फिरत असतील. आता मी वाचलं जनस्वराज, राष्ट्रवादी, कसं म्हणायचं? कारण राष्ट्रवादी वेगळ्या ठिकाणी आहेत. राष्ट्रवादी, शिवसेना आणि त्याच्यानंतर जनस्वराज्याची लोक एकत्र फिरतात आणि भाजपची लोक वेगळ्या फिरतात. कोल्हापूर जिल्हा कव्हर करायचा आहे त्यांना. त्यामुळे ते सुईनं हिंडतायत. मला वाटतं युतीमध्येच निवडणूक होणार आहे. पुण्यातल्या आपले कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा सगळे ऊस कारखाने हे FRP पेक्षा जास्त दर देत आहेत. नंदुरबार मध्ये आपण ध्वजारोहण केलं. मेनगोली जे गाव आहे त्यामध्ये स्वातंत्र्याची 80 वर्ष पूर्ण होली, अजून वीज पोहोचलेली नाही. मी त्याबद्दल बैठक घेतली. वीज आणि रस्ता हे दोन्ही या महिन्याभरात करण्याचं आश्वासन मी त्या जनतेला दिलेलं आहे. सुप्रीम कोर्टानं 60 दिवसात निवडणुका घ्या अशा प्रकारची भूमिका मांडली आणि दुसरीकडे आज उपनिबंधकांचा पण निकाल लागणार आहे. काय अपेक्षा आहे तुम्हाला? नाही आता उपनिबंधकांना जे उच्च न्यायालयाचा निर्णय आहे तोच निर्णय द्यावा लागेल. म्हणजे देतील ते. आणि 60 दिवसाच्या निवडणूक आता त्याला घ्यावीच लागेल. कारण सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे पुन्हा आता काय मुदत वाढला तुम्ही येऊ नका. आता प्रशासक मंडळाचं काउंटडाऊन सुरू झालेलं आहे. प्रशासक मंडळाने पशुखाद्याचे दर आहेत वाढवले आणि कमिशन देखील वाढवणार आहे. नाही पशुखाद्याच्या दराबद्दल जर परवडत नसेल किंवा तोटा होत असेल तर जरूर ते वाढवावं. तर शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन वाढवावं. कमिशनमध्ये मात्र थोडीशी गडबड आहे असं माझ्या कानावर आलेलं आहे. गोकुळ आणि KDCC या दोन्ही महत्वाच्या सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढच्या 2 महिन्यात होणार आहे. 50 जणांचं राजकीय पुनरावलोकन या माध्यमातून होणार आहे. 28 जुनी 56. काही गाठीभेटी घेत आहेत का आणि यावेळी कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे? नाही दरवेळेला कार्यकर्तेच असतात. त्यात कार्यकर्त्याला संधी दिली जाते. 2-3 आहे बघा प्रमुख म्हणून नेते असतील. बऱ्याच लोकांना कार्यकर्त्याला नवीन संधी मिळत असते. असं होणार आहे की 10 वर्षाच्या याच्यामुळे केडीसीसीतले गोकुळ आणि गोकुळमधले केडीसीसीला असं काही बदल आहे? नाही अजून काही चर्चा नाही. अजून तो काय निर्णय अजून अंमलात आलेला नाही आणि त्यामुळे अजून वेळ आहे. ही सर्व चर्चा होत असताना बिनविरोधचा मुद्दा देखील कुठेतरी पुढे अजून बिनविरोधची चर्चा कुठेही सुरू झालेली नाही. झाली की तुम्हाला पहिल्यांदा बोलून मी सांगेन. कागलमधल्या सभेमध्ये मला आश्चर्य वाटतंय की E20 म्हणजे इथेनॉल. आता इथेनॉलचं धोरण पहिल्यांदा अटल बिहारी वाजपेयी स्वर्गीय या देशाचे पंतप्रधान होते त्यांनी आणलं. राम नाईक त्यावेळा पेट्रोलियम मंत्री होते. तर आपलं स्वागत केलं पाहिजे की शेतकऱ्यांचं आज ऊसकरी शेतकरी आणि धान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचं फार मोठं भलं या इथेनॉल धोरणामुळे झालं. आता वास्तविक राहुल गांधींना हे शेतकऱ्यांचं फार मोठं आता जे नुकसान करून त्यांना काय मिळणार आहे मला कळालं नाही. जरूर त्यांनी विरोध करावा. पण तो मला वाटतं पवार साहेब परवा पार्थ पवारांच्या साखरपुड्या दिवशी मला भेटले आणि त्यांनी मला बोलावून आपल्या गोविंद बागेतील AIच्या ऊसाची पाहणी करण्यासाठी मला त्यांनी निमंत्रण दिलेलं आहे. मी जाणार आहे आणि मी त्यांना सांगणार आहे की ह्या इथेनॉल धोरणाबद्दल राहुल गांधींना जरा सांगा. त्यांना शानं करा. शेतकऱ्यांचं जे नुकसान होणार आहे ते आपल्याला टाळलं पाहिजे. तर फार मोठी शेतकऱ्यांची ऊसकरी शेतकऱ्यांची FRP देण्याचं काम या इथेनॉलच्या पैशातून होतंय आणि धान्य उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा फार मोठा फायदा यामुळे होतोय. नंदुरबार मध्ये आणि ब्राझील देशामध्ये 100% ब्लिडिंग आहे.
तिथं वाहनाला काय होत नाही. आता एकही वाहन जी कंपनी आहे बनवणारी ऑटोमोबाईल त्याने अशा इथेनॉलमुळे नुकसान होते असं सांगितलेलं नाही. फक्त मायलेज थोडं कमी होते एवढं सांगितलेलं आहे. आणि त्याला जे किट आहे ते बसवल्यानंतर कसल्याही प्रकारचा त्रास होत नाही असं सगळ्या कंपन्यांनी जाहीर केलेलं आहे. कोल्हापुरातला महत्वाचा आता यावेळेला मी मुंबईला गेलो की जे कोल्हापूरच्या जवळील गावं आहेत त्यावर नोटिफिकेशन काढण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. परंतु आपण जर पाहिलं तर हद्दवाढीबाबत अनेक जण वोटची भूमिका घेत आहेत. पालकत्वाच्या भूमिकेत कोण पुढे जाणार तर तुम्ही ती भूमिका निभावणार आहात का? कारण नाही, गेल्या अनेक वर्षापासून चर्चा मी- आहे. मी- पुढे काय होत नाही. हद्दवाढ व्हावी या मताचा आहे. ज्या गावाबद्दल वाद नाहीत त्याचं ताबडतोबीनं नोटिफिकेशन निघावं अशी माझी सातत्यानं आग्रही मागणी राहिलेली आहे. आणि कोल्हापूर शहराचा एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून किंवा कोल्हापूर जिल्ह्याचा एक प्रमुख घटक म्हणून मी निश्चितपणे प्रयत्न करेन. तुमच्याच हस्ते झालं होतं. पण कोल्हापूरच्या चारी बाजून येणाऱ्या रस्त्यांची चाळण झालेली आहे. कोल्हापूरकर सुद्धा त्यातून जात आहे. काय नाही, मी तुम्हाला हा जो प्रश्न आहे हा सगळ्या राज्याचाच मी तुम्हाला सांगितला. जर पावसाळ्यानंतर अशा प्रकारची परिस्थिती उद्भवते, ही परिस्थिती उद्भवू नये म्हणून आता अनेक ठिकाणी काँक्रीटचे रस्ते घेतलेले आहेत. अनेक ठिकाणी हे व्हायला थोडा वेळ लागणार आहे. आणि मला वाटतं आपण सर्व सत्तारूढ लोकांनी आता हे रस्ते दर्जेदार करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. खरं तर मुंबईमध्ये त्यावरून वाद सुरू झालेला आहे. त्या ठिकाणी जे शिल्प बनवले ते चुकीच्या पद्धतीने आणि ते काढण्यात यावं अशी मागणी आहे. आणि ज्यांनी कुणी केला असेल मला काय माहिती नाही त्याबद्दल योग्य ते प्रशासन दखल घेईल. साहेब, आज खरं तर नागपंचमी आहे. देशात किंवा राज्यात असे विरोधी पक्षातले नेते कोण आहेत जे नागाची भूमिका बजावत असतात, फुसफुस करत असतात? विशेष करून विषारी कोण मला काय माहिती. राजकारणामध्ये नाग नसतात. दसणारे नाग? कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत मुख्यमंत्र्यांनी भूमिका हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.